In previous lecture, I was discussed techniques of SEO. First white hat SEO and then second black hat SEO. In this lecture, I will discuss next point, optimizing websites. There are the various sections of the website to be optimized, which can be optimized for better search engine optimization. Some of the ways to optimize the web page for SEO. तर तुम्हाला तुमच्या वेबसाईटचं ऑप्टिमायझेशन करायचं असेल तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये काय वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्या यूज करून तुम्ही काय करू शकता तुमच्या वेबसाईटचं ऑप्टिमायझेशन करू शकता. तर त्याच्यामधली फर्स्ट ऑप्टिमायझेशन मेथड आहे की SEO पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशन. First, SEO page structure optimization. So, page structure optimization is concerned with the on-page SEO, how to optimize their own websites, how to optimize is our website by using the page structure. For that purpose, there are some purpose. First point, HTML should be start with the DOC type HTML. तर तुम्हाला पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशन या मेथडनी तुमची वेबसाईट जर ऑप्टिमाइज करायची असेल तर तुम्ही काय करायचं की फर्स्ट पॉइंट काय आहे HTML. HTML program should start with तर पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशन करताना तुम्ही काय करायचं फर्स्ट रूल काय आहे की HTML प्रोग्राम शुड स्टार्ट विथ द DOC टाइप HTML. म्हणजे तुम्ही HTMLचं 11th मध्ये HTMLचं प्रोग्रामिंग केलं तर काय स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही HTMLचं प्रोग्रामिंग करता तेव्हा काय करायचंय की DOC टाइप हा HTML हा कीवर्ड यूज करून तुमचा प्रोग्राम स्टार्ट करायचा आहे. देन नेक्स्ट पॉइंट, इट इज अ सिंग्युलर टॅग. फॉर एक्झाम्पल इमेज इट शुड बी सेल्फ एन्क्लोज्ड लाईक. तर तुम्ही काय करू शकता नेक्स्ट काय आहे तुम्ही त्याच्यामध्ये सिंग्युलर टॅग्स आहेत जे HTMLचे ते यूज करून तुम्ही काय करू शकता पेजचं ऑप्टिमायझेशन करू शकता. तर फॉर एक्झाम्पल इमेज टॅग तुमचा कसा आहे सिंग्युलर टॅग आहे तर तो एंडिंग करताना तुम्ही काय करणार फर्स्ट तुम्ही ते इमेज टॅग डिफाईन करणार त्याच्यानंतर त्याच्यामधले काय जे ॲट्रिब्यूट्स असतील ते डिफाईन करून लास्टला काय एक बॅकस्लॅश दिली की काय होतं तुमचा तो इमेज टॅग क्लोज होईल. थर्ड, order of tags should be proper. Most of the use time recently tags open tag will be closed. Third काय order of tags should be proper. Most time recently
tag will be closed first. तर पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशन करताना काय थर्ड रूल काय आहे की जे तुम्ही ऑर्डर ऑफ टॅग्स म्हणजे जे टॅग्स तुम्ही ओपन केले ते काय केले पाहिजे तुम्हाला तर ते क्लोज केले पाहिजे. म्हणजे जे इनर टॅग्स आहेत ते फर्स्ट क्लोज करायचे आणि नंतर तुमचे काय ऑर्डर ऑफ टॅग्स असतील ते तुम्ही क्लोज करू शकता. तर एसईओ पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशन करताना काय करायचं फर्स्ट रूल काय आहे की HTML प्रोग्राम शुड स्टार्ट विथ द DOC टाइप HTML. तर तुम्ही प्रोग्राम स्टार्ट करताना या कीवर्डनी तुम्ही तुमचा प्रोग्राम स्टार्ट करायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड काय इफ इट इज द सिंग्युलर टॅग तर त्याच्यामध्ये तुम्ही सिंग्युलर टॅग्स पण यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल इमेज सारखा जो सिंग्युलर टॅग आहे तो तुम्ही तिथे यूज करू शकता. त्याच्यानंतर थर्ड रूल काय ऑर्डर ऑफ टॅग्स शुड बी प्रॉपर. मोस्ट टाइम रिसेंटली ओपनड टॅग्स विल बी क्लोज्ड फर्स्ट. म्हणजे तुम्ही जे ह्याच्यामध्ये तुम्ही टेक्स्ट फॉर्मॅटिंगचे वगैरे जे टॅग्स आहेत ते तुम्ही इनर टॅग जे यूज करणार आहात ते फर्स्ट काय केले पाहिजे ते क्लोज केले पाहिजे. नंतर तुमचे काय असतील ते स्ट्रक्चर मध्ये जे ऑर्डर ऑफ टॅग्स आहेत ते तुम्ही क्लोज करू शकता. देन नेक्स्ट देन इट इज रिकमेंडेड ॲज फर्स्ट टायटल टॅग. First tag title. Title is the first thing that user notice on the in a search result list while using Google for a searching. Content should be up to 60 characters. तर फर्स्ट टॅग टायटल आहे. तर काय युजर म्हणजे जे तुम्ही टायटल टॅग कशासाठी यूज केला जातो जी तुम्ही वेबसाईट डिझाईन करणार आहात त्याला नाव देण्यासाठी काय केलं जातं टायटल टॅग यूज केला जातो. तर ते त्याची लेंथ किती आहे तर अप टू 60 कॅरेक्टर्स तुम्ही त्या टायटल टॅगची लेंथ ठेवू शकता. त्याच्यापेक्षा जास्त जर ठेवली तर काय होतं की गुगलला सर्च करताना म्हणजे सर्च इंजिनला सर्च इंजिन जेवढी लेंथ दिली तुम्हाला 60 कॅरेक्टर तेवढी तुम्ही काय करू शकता टायटलला लेंथ ठेवू शकता. तर टायटल टॅग कशासाठी यूज करायचा तुमच्या वेबसाईटला नाव देण्यासाठी काय केलं जातं टायटल टॅग यूज केला जातो. देन नेक्स्ट टॅग मेटा डिस्क्रिप्शन. While creating a web page, meta description should be used to boost your on-page SEO. तर meta description should be between 70 to 160 characters. तर meta description tag कशासाठी यूज केला जातो जे तुम्ही वेबसाईट वरती एखादा कीवर्ड जर सर्च केला तर काय फर्स्ट काय होतं तुम्हाला त्या वेबसाईट एक वेब पेज तुम्हाला डिस्प्ले होते. त्याच्यानंतर काय होतं त्या वेबसाईटला जे तुम्ही सर्च केले त्याचं टायटल फर्स्ट लाईनला तुम्हाला टायटल डिस्प्ले होतं आणि त्याच्या खाली तुम्हाला 1, 2, 3 सेंटेन्स मध्ये ज्या लाईन्स दिसतात त्याला काय म्हटलं जातं मेटा डिस्क्रिप्शन. म्हणजे जे तुमच्या वेबसाईटशी रिलेटेड जे तुमचा जो कंटेंट जे वेबसाईट आहे त्याच्या रिलेटेड समरी काय होते त्या मेटा डिस्क्रिप्शन मध्ये काय केलेले असते डिस्प्ले केले असते. त्यासाठी काय तुम्हाला ते मेटा डिस्क्रिप्शन तुम्ही जे वेब पेज डिझाईन करताना जे मेटा डिस्क्रिप्शन देणार आहात ते कसं असलं पाहिजे युनिक असलं पाहिजे रिलिव्हंट असलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून युजर काय करतो फर्स्ट त्याने टायटल रीड केलं की त्याच्या खाली मेटा डिस्क्रिप्शन तो रीड करतो त्याला जर ते अट्रॅक्टिव्ह वाटलं तरच तो काय करतो तुमच्या वेब पेजला तो व्हिजिट करतो. त्यासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला ते मेटा डिस्क्रिप्शन मिनिंगफुल डिस्प्ले केलं पाहिजे. Then next third tag heading tag. The page should include proper
हेडिंग टॅग्स फ्रॉम H1 टू H6. तर हेडिंग टॅग्स कुठले आहेत? H1 टू H6. म्हणजे सगळ्यात जर लार्जेस्ट तुम्हाला हेडिंग द्यायचं असेल तर तुम्ही काय करणार? H1 टॅग यूज करायचा. आणि त्याच्यानंतर काय होते, सगळ्यात जर स्मॉल हेडिंग द्यायचं असेल तर H6. म्हणजे तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती एखादं जर आर्टिकल तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल तर त्या आर्टिकलला जर तुम्हाला हेडिंग द्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता? हा H1 टॅग यूज करून तुम्ही तुमच्या हेडिंग देऊ शकता. त्याच्यानंतर सब हेडिंग द्यायचं असेल तर H2, H3, H4, H6 असे जे हेडिंग टॅग्स आहेत ते यूज करून तुम्ही काय करू शकता? तुमच्या वेबसाईटवरती हेडिंग डिस्प्ले करू शकता. आणि फोर्थ कुठला टॅग आहे? इमेज टॅग विथ ALT ॲट्रिब्यूट. फोर्थ image tag with ALT attribute. The ALT attribute gives the information about the image, so even if image does not download, it can must the viewer understand the image related information. तर नेक्स्ट टॅग काय? इमेज टॅग. ज्यावेळी तुम्ही वेबसाईटवरती एखादी इमेज डिस्प्ले करणार आहात तर त्याला काय केलं जातं? त्या इमेजला ALT ॲट्रिब्यूट यूज केला जातो. इमेज टॅग तुम्ही यूज करताना ALT ॲट्रिब्यूट. तर ALT ॲट्रिब्यूट का दिला जातो? तर काही वेळेला की तुम्ही एखादी इमेज जर सर्च करत असाल तर ती इमेज जर नाही लोड झाली तर तुम्ही जर तिथे ALT ॲट्रिब्यूट यूज केला असेल तर काय होतं की ती इमेज जर नाही लोड झाली तर तुम्ही त्या ALT ॲट्रिब्यूटला जी काही व्हॅल्यू दिली, जो काही टेक्स्ट दिलाय तो डिस्प्ले होतो. म्हणजे युजरला अंडरस्टँड होते की ती त्या रिलेटेड इमेज आहे. जरी लोड नाही झाली तरी युजरला अंडरस्टँड होते की त्या ALT ॲट्रिब्यूटमुळे काय होतं, तो टेक्स्ट तिथे डिस्प्ले होतो. त्यामुळे त्याला समजेल की ती त्या रिलेटेड इमेज आहे. त्यासाठी काय केलं जातं? इमेज डिस्प्ले करताना ALT ॲट्रिब्यूट यूज केला जातो. तर पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशन करताना फर्स्ट काय करायचं की तुम्हाला फर्स्ट रूल काय होता? HTML प्रोग्राम शुड स्टार्ट विथ द DOC टाइप HTML. जो DOC टाइप HTML जो कीवर्ड आहे तो यूज करून तुम्ही काय करायचं? तुमचं HTML चं प्रोग्रामिंग स्टार्ट करायचं. देन सेकंड, इफ इट इज द सिंग्युलर टॅग्स. तर फॉर एक्झाम्पल इमेज टॅग. इमेज टॅग कसं आहे? तो सिंग्युलर टॅग आहे. तर अशासारखे जे सिंग्युलर टॅग्स आहेत ते यूज करून तुम्ही काय करू शकता? तुमच्या म्हणजे वेबसाईट ऑप्टिमायझेशन करू शकता. आणि थर्ड रूल काय? मोस्ट ऑर्डर ऑफ टॅग्स शुड बी प्रॉपर. मोस्ट ऑफ दी टाइम रिसेंटली ओपन टॅग विल बी क्लोज द फर्स्ट. तर जे इनर टॅग्स तुमच्या जे तुम्ही HTMLचं प्रोग्रामिंग करताय त्याच्यामध्ये जे इनर टॅग्स फर्स्ट तुम्ही ओपन करता ते काय केले पाहिजेत? फर्स्ट ते क्लोज केले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मग जे ऑर्डर ऑफ टॅग्स जे HTML स्ट्रक्चरमध्ये जे ऑर्डर ऑफ टॅग्स आहेत ते तुम्ही क्लोज करू शकता. तर त्याच्यामध्ये कुठले कुठले टॅग्स यूज केले जातात? तर फर्स्ट टायटल टॅग्स. टायटल टॅग्स काय यूज आहे की जे तुमच्या वेबसाईटला नाव द्यायचं असेल, म्हणजे जेणेकरून काय होईल? टायटल टॅग यूज करताना तुम्ही काय करायचं? जे वेबसाईटला तुम्हाला नाव द्यायचं ते तुम्ही देणार. आणि म्हणजे ते जे दिलेलं नाव ते सर्च इंजिन रिझल्ट पेजला काय होईल? तिथे डिस्प्ले होईल. मग त्याच्यावरती युजर काय करेल? क्लिक करून तुमच्या वेबसाईटला तो व्हिजिट करेल. देन नेक्स्ट टॅग मेटा डिस्क्रिप्शन. मेटा डिस्क्रिप्शन टॅग काय आहे की जे तुम्ही एखादा वेबसाईट सर्च केले कीवर्ड एखादा तर तुम्हाला वेब पेज डिस्प्ले होतं. त्याच्या रिलेटेड मल्टिपल वेबसाईट डिस्प्ले होतात. तर फर्स्ट काय होतं? तुम्हाला टायटल डिस्प्ले होते. त्याच्यानंतर त्याच्या खाली काय होतं? मेटा डिस्क्रिप्शन. तर ते मेटा डिस्क्रिप्शन 1-2 लाईन मध्ये म्हणजे जे वेबसाईटची जी काही समरी आहे ती त्या मेटा डिस्क्रिप्शन मध्ये काय केली असते? डिस्प्ले केली असते. तर त्याची पण काय आहे? लेंथ आहे अप टू 70 to 160 कॅरेक्टर मध्ये काय करायचं? तुम्हाला मेटा डिस्क्रिप्शन राईट करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठला? हेडिंग्स टॅग. हेडिंग टॅग्स कुठले आहेत? H1 to H6 हे काय आहेत? हेडिंग्स टॅग्स आहेत. तुमचं वेबसाईटवरती तुम्हाला जर एखादा आर्टिकल डिस्प्ले करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता? तिथे जर तुम्हाला हेडिंग द्यायचं असेल तर जे H1 to H6 हे जे हेडिंग्स टॅग्स आहेत
ते यूज करून तुम्ही काय करू शकता, तुमच्या वेबसाईटला हेडिंग देऊ शकता. देन नेक्स्ट टॅग इमेज टॅग विथ ALT ॲट्रिब्यूट. तर तुम्ही बघितले मागच्या वर्षी HTML प्रोग्रामिंग मध्ये इमेज टॅग यूज केले. तर इमेज टॅग मध्ये काय ॲट्रिब्यूट्स आहेत, तर ALT हा त्याचा एक ॲट्रिब्यूट आहे. तर ALT ॲट्रिब्यूट का यूज केला जातो की काही वेळेला तुम्ही वेबसाईट वरती इमेज अपलोड केली आणि एखाद्या युजरनी तुमची ती इमेज जर तो सर्च करत असेल, जर ती इमेज नाही लोड झाली तर तुम्ही ALT ॲट्रिब्यूट यूज केला असेल, त्या ALT ॲट्रिब्यूटला काहीतरी व्हॅल्यू मेन्शन केली असेल, तर तिथे जर इमेज नाही लोड झाली तर काय होतं, तुम्ही जे ALT ॲट्रिब्यूटला जो टेक्स्ट दिलाय तो तिथे डिस्प्ले होतो. त्यासाठी काय केलं जातं, जर इमेज नाही लोड झाली तर युजरला अंडरस्टँड होण्यासाठी तिथे ALT ॲट्रिब्यूट यूज केला जातो. Then next example of page structure optimization. तर एक्झाम्पल बघा, फर्स्ट रूल काय होता की पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशन करताना फर्स्ट रूल काय, तर तुम्हाला तो DOC टाइप HTML हा कीवर्ड यूज करून काय करायचं, तुमचा प्रोग्राम स्टार्ट करायचा. तर DOC टाइप HTML. देन नेक्स्ट तुमचं HTML चं स्ट्रक्चर, HTML हेड, त्याच्यामध्ये हेड मध्ये काय करणार तुम्ही, टायटल क्लोज करून नंतर हेड सेक्शन तुमचा क्लोज होईल. त्याच्यानंतर काय बॉडी सेक्शन, आणि बॉडी सेक्शन मध्ये काय कराल तुम्ही, जे टेक्स्ट फॉर्मॅटिंगचे टॅग्स आहेत ते यूज करून, आणि नंतर काय होईल तुमची बॉडी क्लोज आणि HTML क्लोज होईल. नेक्स्ट HTML, देन हेड सेक्शन, then title tag, title tag close, then head close, head tag close, next body tag open, heading tags open,
स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशन एक्झाम्पल बघा. तर फर्स्ट रूल काय होता की तुम्ही जे तुमचं HTML चं प्रोग्रामिंग स्टार्ट करताना काय DOC टाईप HTML हा कीवर्ड यूज करून काय करायचा प्रोग्राम स्टार्ट करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं HTML चं स्ट्रक्चर माहिती आहे. HTML हेड सेक्शन आणि त्याच्यानंतर काय होईल तुमचा हा बॉडी सेक्शन. तर नंतर HTML हा कीवर्ड त्याच्यानंतर हेड सेक्शन मध्ये काय करायचं तुम्हाला टायटल डिफाइन करायचं. टायटल टॅग हेड सेक्शन मध्ये टायटल टॅग डिफाइन केला होतो. मग तुम्ही टायटल टॅग कसा आहे पेड असल्यामुळे टायटल टॅग त्याच्यानंतर स्ट्रक्चर विथ द पेज ओपनिंग ॲप्रोप्रिएट ऑर्डर हे तुमच्या वेब पेजला जे तुम्ही टायटल देणार आहात ते काय करायचं या दोन जे कीवर्ड आहेत त्याच्यामध्ये काय करायचं प्लेस करायचं. त्याच्यानंतर तुमचा टायटल टॅग इथे क्लोज होईल. नंतर नेक्स्ट तुमचा हा जो हेडिंग टॅग ओपन केलेला हेड टॅग तो इथे क्लोज होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बॉडी सेक्शन मध्ये काय करतो तुम्ही की जे तुमचे टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स असेल किंवा पॅराग्राफ टॅग असेल हेडिंग असेल ते तुम्ही इथं काय डिस्प्ले करायचे. मग फर्स्ट काय केलंय इथे हेडिंग टॅग यूज केलंय. तर हेडिंग टॅग H1 हा हेडिंग टॅग यूज केलाय. त्याच्यामध्ये जे तुम्हाला हेडिंगला नाव द्यायचंय ते तुम्ही इथं डिस्प्ले करायचं आणि नंतर तुमचा हेडिंग टॅग काय होईल क्लोज होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅराग्राफ तुम्हाला डिफाइन करायचा. तर पॅराग्राफसाठी कुठला टॅग आहे पी टॅग. त्याच्यानंतर जो तुमचा पॅराग्राफ आहे तो त्याच्यामध्ये नंतर काय करायचं तुम्हाला हे जे तुम्ही सेंटेन्स देणार आहात त्याला काय करायचं टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग बोल्ड हा जे टेक्स्ट फॉर्मॅटिंगचे टॅग्स आहेत बोल्ड इटॅलिक अंडरलाईन तर त्याच्यामधला जो बोल्ड टॅग आहे ते तुम्हाला ह्या वर्डला तुम्हाला बोल्ड इफेक्ट द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग कुठला यूज करणार बी टॅग. त्याच्यानंतर तुमचा काय असेल तो टेक्स्ट आणि त्याच्यानंतर काय होईल तुमचा बोल्ड टॅग क्लोज होईल. बोल्ड टॅग कसा आहे पेड असल्यामुळे ओपनिंग आणि क्लोजिंग टॅग. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठला टॅग टेक्स्ट फॉर्मॅटिंग इटॅलिक टॅग यूज करायचा. तर इटॅलिक तो ओपन करायचा. त्याच्यानंतर जो काय सेंटेन्स असेल ते आणि त्याच्यानंतर काय तो इटॅलिक टॅग इथे क्लोज करायचा. आणि नेक्स्ट नंतर तुमचा इथे पॅराग्राफ टॅग जो ओपन केलाय तो इथे लास्टला क्लोज होईल. आणि तुमचं बॉडी सेक्शन इथे बॉडी ओपन केलंय तर काय होणार बॉडी टॅग क्लोज होणार. आणि फर्स्टला HTML टॅग ओपन केला तो इथे लास्टला काय होईल HTML क्लोज होईल. तर तुम्हाला आउटपुट काय डिस्प्ले होणार हे तुमचं ज्यावेळी वेब पेज ओपन होणार वेब पेजला वरच्या टायटल बार मध्ये हे जे टायटल तुम्ही मेन्शन केले ते तुम्हाला टायटल डिस्प्ले होणार. त्याच्यानंतर काय होईल जो हेडिंग टॅग हा हेडिंग टॅग यूज केलाय म्हणजे हे हेडिंग तुम्हाला वेब पेज वरती डिस्प्ले होईल. त्याच्यानंतर एक पॅराग्राफ डिस्प्ले होईल आणि नंतर काय होईल बोल्ड आणि इटॅलिक फॉर्मॅट मध्ये हे सेंटेन्स डिस्प्ले होतील. असं तुम्हाला वेब पेज वरती काय होईल डिस्प्ले होईल. तर पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशन करताना तुम्ही हे टॅग्स यूज करून काय करू शकता तुमचं वेब पेज ऑप्टिमाइज करू शकता.